तर डी-एम-आरच्या पेमेंट रिलेटेड खूप सारे कॅन्डिडेट्सचा क्वेश्चन येत होता. पेमेंट कसं राहील, किती होईल, काय. ठीक आहे. तर याच्या आधी पण आलेलं मी त्यावेळेस सांगितलं होतं की थोड्या ऑर्डर्स वगैरे येऊ द्या, जॉईनिंग होऊ द्या, कारण आणखीन कोणाची ऑर्डर आली नव्हती, त्याच्यामुळे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला नव्हता. तर आता त्याच्यावर एक व्हिडिओ बनवतो की नेमकं पेमेंट किती होतं डी-एम-आरमध्ये, साधारण कसं होतं, पेमेंट स्लिप कशी बनते, काय असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट एक पेमेंट स्लिप दाखवतो. हे बघा, ही एक डी-एम-आरची पेमेंट स्लिप आहे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये इथं वर हेडिंग पे स्लिप डीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल. इथं तुमच्या हॉस्पिटलचं पुढे नाव असेल, तुमचं कुठलं हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर इथं DDO कोड असतो. त्याच्यानंतर एम्प्लॉय नेम, इथे तुमचं नाव आणि तुमचा एक सेवार्थ ID असतो, तो सेवार्थ ID असतो. इथं तुमची डेट ऑफ बर्थ असते, UID नंबर असतो तुमचा, हा तुमचा DCPS नंबर असतो. DCPS आणि प्रांत तुम्हाला आता ज्यावेळेस तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला ते प्रोसेस करावं लागेल सर्वांना DCPS प्रांतची. तर DCPS अकाउंट वगैरे काढावं लागेल तुम्हाला, प्राण किट भेटेल तुम्हाला, प्राण नंबर येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. DCPS नंबर, प्राण नंबर येईल. हे तुमचं बँक अकाउंट, ज्याच्यामध्ये पेमेंट होईल ते बँक अकाउंट इथं दिलेलं असेल. DDO कोड, तुमचं पोस्ट, स्टाफ नर्स, इथं डेट ऑफ जॉईनिंग असेल, 7th पे कमिशन, त्याच्या IFSC कोड, मोबाईल नंबर तुमचा. हे बघा, ऑक्टोबर 2023ची सॅलरी स्लिप आहे ही. ठीक आहे. लेवल 13 हे आपलं बेसिक. आता हे 44 900 बेसिक आहे. हे वाढत गेलेलं आहे बेसिक आहे. ठीक आहे. ही आत्ताची रिसेंटवाली आहे. एकदम बेसिक फर्स्ट पेमेंट स्लिप ही अशी असते, जिथं बेसिक आपलं हे 35,400 असं असतं हे. ठीक आहे. 35,400 बेसिक असतं सुरुवातीला. आता ही रिसेंटवाली स्लिप आहे ही आपली फेब्रुवारीची DMRची. त्याच्यामुळे वाढलेलं बेसिक आहे, पण आपलं बेसिक किती राहतं, हे 35,400 राहतं बेसिक. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय काय असतं एकदा तुम्हाला सांगतो. पेमेंट स्लिप बनते कसं. ठीक आहे. वर तुमचे सर्व हे डिटेल्स असतील, वर तुमच्या सर्व इथं. ठीक आहे. हे याच्यामध्ये पूर्ण तुमचं जिथे जॉब करताय ते काय सर्व डिटेल्स इथं असतील वर. त्याच्यानंतर पेमेंट रिलेटेड खाली 2 तुम्हाला कॉलम दिसतील. एक तर आहे हे तुम्हाला म्हणजे काय काय भेटलं तुमचे, हे किती आहे पर्टिक्युलर्स, म्हणजे कशा कशाचे किती तुम्हाला पेमेंट भेटलं ते अमाऊंट, आणि तुमची रिकव्हरीज. ठीक आहे. रिकव्हरीज म्हणजे त्याच्यातून कट किती होतं. ठीक आहे. एमॉल्मेंट्स म्हणजे तुम्हाला पेमेंट किती भेटलं. ठीक आहे. कशा कशासाठी किती पेमेंट भेटलं ते वालं. आणि हे गव्हर्मेंट रिकव्हरीज म्हणजे त्याच्यातून कट किती झालं. ठीक आहे. आणि हे नॉन गव्हर्मेंट रिकव्हरीज म्हणजे तुमचं ऑदर काही असेल. ठीक आहे. ऑदर डिडक्शन वगैरे काही असेल तर ते वालं. त्याच्यानंतर टोटल खाली ते तुम्हाला अमाऊंट दिसेल. नेट पे किती कट होऊन, बिल नंबर, ग्रॉस अमाऊंट. ठीक आहे. इथे ग्रॉस अमाऊंट दिसेल किती मिळाली, तुमचं ओचर नंबर. ठीक आहे. इथं डीन हॉस्पिटल तुमचं लातूरचं, समजा ही लातूरची पेमेंट स्लिप आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बिल डिस्क्रिप्शन. ठीक आहे. हे बाकी सर्व. आता ह्याच्यामध्ये मेन बघू की कशा कशाला काय काय असतं. एक तर हे बेसिक बघा. आता हे 44,900 बेसिक आहे. ॲक्च्युली 44,900 डायरेक्ट बेसिक नसतं. बेसिक किती असतं हे बघा. हे एक पेमेंट स्लिप दाखवतो तुम्हाला बेसिकची. हे बघा, हे 35,400 ही आपली फर्स्ट पेमेंट स्लिप असेल तुमची अशी. 35,400 बेसिक असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. 35,400 बेसिक असेल. त्याच्यानंतर आता हे वाढलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आता हे बेसिक जे असतं ते सुरुवात इथूनच होते. ठीक आहे. 35,400पासूनच सुरुवात होते. आता हे बेसिक वाढतं किती, तर बेसिक हे दर वर्षाला एकदा वाढतं. ठीक आहे. बेसिक हे दर वर्षाला एकदा वाढतं. ठीक आहे. वर्षात एक वेळेस. आता तुम्हाला इन्क्रीमेंट, ज्याला आपण म्हणतो इन्क्रीमेंट लागतं, ते इन्क्रीमेंट कधी लागतं, आता जे समजा ज्यांना आता जे जानेवारीच्या आधी जॉईन झाले त्यांना समजा जूनला लागेल, आणि जे 1 जानेवारीच्या नंतर जॉईन झाले त्यांना आता नेक्स्ट 1 जानेवारीलाच लागेल. ठीक आहे. तर जे काय असेल कधी लागेल ते इन्क्रीमेंट हे किती लागतं, वर्षात एकदाच लागतं. कितीचं लागतं तर ते बेसिकच्या, आता ॲक्युरेट जर सांगायचं झालं तर 3% लागतं. ठीक आहे. तुमच्या बेसिकच्या 3% वाढत राहतं ते. जर तुम्हाला ॲक्युरेट नाही, ढोबळ म्हणलं जर वरवर, तर जवळपास 1100चं फर्स्ट बेसिक लागतं समजा, एक राऊंड फिगर. ठीक आहे. 1100चे असे 3 लागतात, त्याच्यानंतर 1200चे लागतील. ठीक आहे. तर राऊंड फिगर 1100चं एक फर्स्ट बेसिक लागतो तुम्हाला. तर ते कसं लागतं जर ॲक्युरेट काढायचं म्हटलं तर 3% असतं. बेसिकच्या 3% हे बेसिक वाढत राहतं वर्षामध्ये एकदा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा HRA. आता नेक्स्ट असतं HRA. बेसिक एकदाच असतं, वर्षामध्ये एकदा लागतं, 3%नं वाढत राहतं ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे HRA. आता HRA
इथं ह्या कॅन्डिडेटला किती 4041 मिळालेलं आहे. ठीक आहे. या कॅन्डला किती 3186 मिळालेलं आहे. ठीक आहे. आता एच आर ए कसा असतो बघा. एच आर ए सिटीवर डिपेंड आहे, एक्स वाय झेड सिटीवर. ठीक आहे. जी मोठी सिटी असेल त्या एकदम जसं पुणे मुंबईसारख्या सिटी तर तिथं 27% असतं एच आर ए. त्याच्यानंतर हे सगळं बेसिकचं असतं. पेमेंट स्लिप ना प्रत्येक बेसिकवर बनतं. पेमेंट स्लिप हे सर्व बेसिकवर बनतं. ठीक आहे. तर बेसिकच्या हे 27% हे मेट्रो सिटीमध्ये, समजा मुंबईसारख्या सिटी वगैरे, औरंगाबाद वगैरे अशा सिटी असतील तर तिथं 18% असतं. आणि समजा एकदम छोटे आता जसं लातूर सिटीचे जे आपण बघतोय पेमेंट स्लिप तशी, किंवा अंबाजोगाई असेल अशा ठिकाणचं तिथं असतं 9%. ठीक आहे. हे बेसिकच्या असतं. तर आता याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. आता हे इथं जो एच आर ए दिला आहे 4041 जो एच आर ए भेटला हा बेसिकच्या भेटलेला आहे. तुम्ही जर ह्याला काउंट करून बघितलं म्हणजे 9% जर म्हणलं, ठीक आहे, 9 इंटू हे बेसिक 44,900 जर तुम्ही केलं तर किती येतं, हे 4041 येतं. ठीक आहे. तर हे बेसिकच्या 9% आहे. हे सिटीप्रमाणे, जर तुम्ही मोठ्या सिटीमध्ये असाल तर 18%, मुंबईसारख्या सिटी असेल तर 27% मिळेल तुम्हाला. ठीक आहे. हे झालं एच आर ए. त्याच्यानंतर डी ए. आता डी ए जो असतो तो डी ए वर्षात 2 वेळास. ठीक आहे. डी ए हा वर्षात 2 वेळा वाढतो. ठीक आहे. वर्षात 2 वेळा डी ए वाढतो. आता डी ए डी एन एस अलाउन्स म्हणतात त्याला. तर डी ए हा वर्षात 2 वेळेस वाढतो. 1 जानेवारी, ठीक आहे, 1 जुलै, म्हणजे वर्षात 2 वेळेस, दर 6 महिन्याला डी ए वाढतं. आता ही जी पेमेंट स्लिप आहेत दोन्ही पण, ठीक आहे, फेब्रुवारीचे आहेत म्हणजे जुन्या पेमेंट स्लिप आहेत. त्यावेळेस डी ए किती 43% समथिंग होता. तर हे आता दोन्ही जे तुम्ही बघताय ते 43%नं बनलेला डी ए आहे. ठीक आहे. तर आत्ता किती आहे 46%. ठीक आहे. दर 6 महिन्याला वाढतो. सध्या 46% आहे. आणि आत्ताचा जानेवारीचा आणखी समजा डिक्लेअर झाला नाही, आता तो किती डिक्लेअर होईल बघू. तो जर 50%च्या पुढे गेला त्याच्यानंतर परत फिटमेंट फॅक्टर वगैरे लागेल. ठीक आहे. ते पुढल्या गोष्टी आहेत. सध्या तरी आत्तापर्यंत किती 46% आहे, 46% आहे डी ए, दर 6 महिन्याला वाढतो तो. तर आता ही जी पेमेंट स्लिप आहे ती किती 43%ची आहे. ठीक आहे. आता तो बनतो कसा डी ए बघा. डी ए हा बेसिकच्याच, ठीक आहे, बेसिकच्याच असतो. आता ही जुनी पेमेंट स्लिप आहे म्हणलं 43%ची, तर तुम्ही त्याला जर काउंट केलं 4300 इंटू हे 44,900 जर तुम्ही केलं तर हे डी ए निघेल तुमचा 4041 रुपये तुमचा डी ए निघेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कळलं, डी ए हा वर्षात 2 वेळा वाढतो. ठीक आहे. वर्षात 2 वेळा डी ए वाढत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट डी ए झालं. त्याच्यानंतर एल एफ. हे एल एफ जे आहे लायसन्सिंग फीस असेल, मेस अलाउन्स, हे थोडे बहुत एक मायनर फॅक्टर आहेत जे काही सिटीमध्ये वेगळे असतात, काही ठिकाणी थोडे बहुत ॲडजस्ट होतात ते. ठीक आहे. त्याचा एवढं काय नाही. हे 230 रुपये, आपल्या 440 रुपये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डब्ल्यू ए वॉशिंग अलाउन्स. ठीक आहे. वॉशिंग अलाउन्स किती 230 रुपये, हे पण फिक्स असतात, ते काही चेंज होत नाही. त्याच्यानंतर टी ए ट्रॅव्हलिंग अलाउन्स, टी ए पण फिक्स असतं. ठीक आहे. टी ए पण फिक्स असतं 1350 समथिंग काहीतरी आहे. हां 1350. ठीक आहे. हे 1350 असतं. आणि मोठ्या सिटीमध्ये हे किती 2700 असतं. ठीक आहे. आता हे ज्या त्या सिटी वाईज डिपेंड आहे. तर हे मी छोट्या सिटीचं सांगतो. ठीक आहे. लातूरसारख्या सिटीचं सांगतो. मुंबई वगैरेमध्ये तुम्ही मुंबईचं बघितलं तर तिथं 2700 आहे. ठीक आहे. पण तो फिक्स असतो, तो काय बेसिकच्या वगैरे कशाचा नसतं, तो फिक्स असतो तेवढाच. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रत्येक कॅडरसाठी वेगळा आहे बरं, मी आपल्या फक्त स्टाफ नर्सचं सांगतो आहे मी. ठीक आहे. अदर पोस्टचं वेगळं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता हे ग्रॉस ॲडजस्टमेंट. आता हे बघा ग्रॉस ॲडजस्टमेंट इथे दिसेल तुम्हाला, ग्रॉस ॲडजस्टमेंट 8,927. सेम इथे पण डिडक्शन ॲडजस्टमेंट 8,927. आता हे दोन्ही जे इथं आपल्याला मिळतं तेच हे इकडं डी सी पी एसमध्ये आपल्या अकाउंटला जातं. एन पी एस आणि डी सी पी एसमध्ये हे कट होऊन जातं. सेम तुम्हाला अजून एक दाखवतो. हे बघा, ही बेसिकवाली जी 35,400 बेसिक असलेली मूळ फर्स्ट पे स्लिप म्हणा जसं, ह्याच्यामध्ये पण बघा 6,840 आणि तेच परत इकडं डिडक्ट झालं 6,840. तर ठीक आहे, जे आपल्याला मिळतं ते पूर्ण इकडं डिडक्ट पण होतं. हे पैसे आपल्या अकाउंटला जमा होतात, हे नंतर आपल्या रिटायरमेंटला मिळतात हे. ठीक आहे. हे डी सी पी एस, एन पी एसचे. आता हे ग्रॉस ॲडजस्टमेंट जे आहे तर हे बनतं कसं. ठीक आहे. आता हे ग्रॉस ॲडजस्टमेंट जे बनतं ते डी ए आणि एच आर एच्या
14% असतं. ठीक आहे, डी ए आणि एच आर एच्या 14%. आता इथे बघा, डी ए किती आहे आपला, हा 18,858 आणि एच आर ए 4,041. तर ह्या दोन्हीच्या, ठीक आहे, हे दोन्हीचं प्लस होऊन त्याचं 14%, म्हणजे डी ए प्लस एच आर ए. ठीक आहे, याच्या किती 14%, डी ए प्लस एच आर एच्या 14% असतं काय आपलं ग्रॉस ॲडजस्टमेंट. ठीक आहे, ग्रॉस ॲडजस्टमेंट डी ए आणि एच आर एच्या, डी ए प्लस एच आर एच्या 14%. ठीक आहे, हे असतं ग्रॉस ॲडजस्टमेंट. आता याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, हे डी ए आणि एच आर ए ॲड करा म्हटलं तर हे 18,858 प्लस एच आर ए 4,041. ठीक आहे, हे दोन्ही ॲड करा आणि ह्याचे 14%. ठीक आहे, याचे 14% जर काढले तर तुमचं हे ग्रॉस ॲडजस्टमेंट होईल. तर जेवढी अमाऊंट होते तेवढीच काय होते इकडं कट होते तुमच्या पेमेंटमधून. ठीक आहे, याला म्हणतात ग्रॉस ॲडजस्टमेंट. त्याच्या इकडं पण बघा सेम. आता इथे पण तुमच्या हे बेसिक आणि आपलं डी आणि एच आर एचं असतं. आता हे मूळ जी फर्स्ट पेमेंट स्लिप तुम्हाला दाखवली होती मी बेसिकवाली, तर त्याच्यामध्ये पण सेम बघा. आता ह्याच्यामध्ये डी ए किती आहे 13,452 आणि त्याच्यामध्ये हा एच आर ए जर ॲड केला 3,186. तर ह्या दोन्हीची बेरीज करून जे येईल अमाऊंट त्याच्या 14% जर तुम्ही काढलं तर ते असतं हे ग्रॉस ॲडजस्टमेंट. आणि तेच काय होतं डिडक्शन ॲडजस्टमेंट. तेच इकडं कट पण होतं लगेच. जेवढी अमाऊंट बनते सेम तेवढीच इकडं कट पण होते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट ते आपल्या अकाउंटला जमा होत राहते एन पी एसच्या वगैरे. ठीक आहे, डी सी एस एन पी एस हे आता तुम्हाला माहितीच असेल 2005 नंतर ते नवीन स्कीम आणलेली, जुनी पेन्शन नाही आहे तर त्याच्यासाठी आहे. ठीक आहे, ते त्याच्यात जमा होतात. हे झाले मिळणारे. आता समजा कट काय काय होतं. ठीक आहे, हे डिडक्शन ॲडजस्टमेंट तर मी तुम्हाला सांगितलं. हे प्रोफेशनल टॅक्स फिक्स आहे तेवढं कटतंच. जी आय एस ते इन्शुरन्स, ठीक आहे, ते पण कटतं. हे स्टॅम्प रेव्हेन्यू ते बिलावर ते स्टॅम्प वगैरे लावायला ते ₹1 पण आपल्याकडूनच घेतात. ठीक आहे, तर ते स्टॅम्पचे पण आपल्याकडूनच कटतात. आता राहिलं डी सी पी एस. आता हे जे डी सी पी एस अमाऊंट आहे तर हे डी सी पी एस कसं कटतं, तर हे जे डी सी पी एस असतं ते पण डी ए आणि एच आर एच्या 10% असतं. डी सी पी एस जी अमाऊंट जमा होते, ठीक आहे, ती कशी जमा होते आपल्या डी ए आणि एच आर एच्या 10%. ठीक आहे, हे डिडक्शन ॲडजस्टमेंट किती 14% आणि डी सी पी एस किती 10%, दोन्ही एच आर ए आणि डी एच्या. तर डी ए आणि एच आर एच्या आता इथं पण सेम. डी ए किती होता 18,858. ठीक आहे, 18,858 प्लस एच आर ए 4,041. ठीक आहे, या दोन्हीचं प्लस करून याची जी काय बेरीज येईल त्याच्या 10%. तर 10% काय असेल तो आपलं डी सी पी एस असेल. ठीक आहे, आता हे वाढलेली पेमेंट स्लिप आहे बेसिकवाली बघा. याच्यामध्ये पण सेम. याच्यामध्ये पण डी ए 13,452 प्लस एच आर ए 3,186. याची बेरीज करा त्याच्या 10%, त्याच्या 10%. तर ती अमाऊंट कुठं जमा होते डी सी पी एस. गव्हर्नमेंट तेवढं आपल्या अकाउंटमध्ये टाकतं. हे आपलं कट करतं. ठीक आहे, ग्रॉस ॲडजस्टमेंट जे आहे ना ते आपलंच पेमेंट कट करतं गव्हर्नमेंट आणि ते वरून हे एवढी अमाऊंट डी सी पी एस एवढी अमाऊंट ते आपल्या खात्याला जमा करतं गव्हर्नमेंटकडून. ठीक आहे, ही वरची अमाऊंट आपली असते, खालची गव्हर्नमेंट आपल्या खात्यामध्ये ॲड करतं. तर हे सगळे पैसे समजा रिटायरमेंटला ते नंतर मिळतं, त्या आताच काही काम नाही त्याचं आपल्याला. ठीक आहे, तर हे झालं डिडक्शन. आणखीन काय काय डिडक्शन असतं डी सी पी एसपर्यंत झालं. ठीक आहे, आणखीन एक बघा ह्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं आहे. समजा डी एच एसचं वेगळं आहे, डी एम आरचं थोडं एक मायनर चेंजेस असतात, जास्त नाही. मेन तर एवढंच असतं, पेमेंट स्लिप एवढंच असतं. ठीक आहे, हे प्रोफेशनल टॅक्स वगैरे हे आता इन्शुरन्स सांगितली, पॉलिसी तुम्हाला डिडक्शन ॲडजस्टमेंट सांगितलं, स्टॅम्प रेव्हेन्यू. ठीक आहे, डी सी पी एस पण सांगितलं. हे एफ ए म्हणजे फेस्टिवल अलाउन्स. ठीक आहे, एफ ए फेस्टिवल अलाउन्स तो आपल्या दिवाळीला ॲडव्हान्समध्ये मिळतं आपल्याला. 12,500 मिळतं ॲडव्हान्स आपल्याला. दिवाळी अग्रिम ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, दिवाळीसाठी ॲडव्हान्समध्ये आपल्याला एवढे पैसे सणासाठी म्हणून मिळतात आपल्याला गव्हर्नमेंटकडून. म्हणजे ज्याला पाहिजे असेल ते घेऊ शकतात. आणि ते काय करतं गव्हर्नमेंट आपल्याला पेमेंटमधून दर महिन्याला 1,250 असं ह्या हप्त्यानं 10 हप्त्यामध्ये काटून घेतं. आता हे 4/10 जे दिसतंय ते 4था हप्ता. ठीक आहे, 10 पैकी 4 हप्ते कटले ते असं दाखवलेलं आहे.
तर तसं काही तुम्ही अलाउन्स वगैरे घेतला असेल फेस्टिवल अलाउन्स तर ते पण पेमेंटमधून कट होतं. ठीक आहे. आता समजा याने काही घेतलेलं नाही तर नाही कटणार ह्याच्यामध्ये, ह्या पेमेंट स्लिपमध्ये नाही आहे काही. ठीक आहे. तर हे झालं एमॉल्मेंट्स म्हणजे जे तुम्हाला मिळतं आणि कटतं ते हे झालं. आता इथे खाली दिलेलं असतं टोटल एमॉल्मेंट. टोटल तुमचं किती होतं 68,746 समजा, त्याच्यामधून इतकी कटिंग झाली. नेट पे किती तुमचं इन हँड किती आलं पेमेंट 61,862. ठीक आहे. आता हे समजा जुनी आली बेसिकवाली एक स्लिप बघू आपण. ठीक आहे. हे 35,400 बेसिकवाली स्लिप. चला ह्याच्यामध्ये ग्रॉस गेलं इतकं 60,458 आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी समजा इतक्या गेल्या. आता ह्याच्यामध्ये पण समजा कोणी फेस्टिवल अलाउन्स घेतलं नसेल तर ते आणखीन 1000 इकडे ॲड होतील. ठीक आहे. तर नेट पे किती आलं इन हँड 46,290. 46,000 समजा हे फेस्टिवल अलाउन्स घेतलं नसेल तर हे 1200 पण आणखीन ॲड होतील. एक घेतलं होतं पण ते कट झाले ना तेवढे. ठीक आहे. म्हणजे जवळपास 47,000 हे फर्स्ट पेमेंट इन हँड. ठीक आहे. मी एका छोट्या सिटीचा सांगतो आहे तुम्हाला की जिथं 9% HRA वगैरे आहे. ठीक आहे. ह्या सिटीच्या हिशोबानं सांगतो आहे मी, छोट्या हिशोबानं. ठीक आहे. तुम्ही सेम कॅल्क्युलेशन करून तुम्ही आता ज्या सिटीमध्ये तुमची पोस्टिंग असेल तुम्ही तसं काढू शकता. तर एक आत्ताच बघितलं तुम्ही नेट आपलं किती येतं 46 आहे. जर ते फेस्टिवल अलाउन्स घेतलं नसेल तर समजा ग्रॉस 47पर्यंत इन हँड येतं. आता हे कधीचे पेमेंट स्लिप आहेत 46% वगैरे जे DA होता त्यावेळेसच्या. ठीक आहे. मागची पेमेंट स्लिप आहे. आता आणखीन दर 6 महिन्याला वाढतो DA. ठीक आहे. आताचा काय डिक्लेअर नाही अजून, तो 3-4% वाढेल. 3-4% वाढला तर आणखीन ह्याच्यामध्ये 1-2 हजार पेमेंटमध्ये वाढ होईल. म्हणजे आत्ता तुम्ही जे न्यू जॉईनिंग झालेलं आहे DMRला त्यांना जे छोट्या सिटीमध्ये आहेत त्यांना ॲप्रॉक्स 48-49पर्यंत. ठीक आहे. 48-49 तुम्हाला इन हँड सॅलरी येऊन जाईल. ठीक आहे. इन हँड सांगतो एक सर्व कटून, तर इतकी तुम्हाला छोट्या सिटीमध्ये सॅलरी येऊन जाईल. तेच आता समजा तुम्ही औरंगाबादसारख्या सिटीमध्ये असाल तर थोडं जास्तीत HRA किती 18% वगैरे आहे. ठीक आहे. तर तेवढं वाढेल. त्याच्यानंतर मुंबईसारख्या सिटीमध्ये असाल तर तिथं 27% आहे, तर तिथे आणखीन थोडं वाढेल. तर ते थोडे आणखीन वाढतील. तर तुम्ही आता प्रत्येकजण आपापलं कॅल्क्युलेट करू शकता तुमच्या सिटी वाईज. ठीक आहे. तर मेन तर पेमेंट स्लिपमध्ये असं आहे की आपली पेमेंट स्लिप अशी बनते. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं की बेसिक आपलं किती. ठीक आहे. आता हे त्याचा वाढलेली आहे. हां, हे मेन काय काय असतं ह्याच्यामध्ये. मेन तर आपलं बेसिक असतं HRA DA TA. ठीक आहे. हे मेन असतं. बाकी हे मायनर असतं. ते टॅक्स GIS स्टॅम्प रेव्हेन्यू 1 रुपया, फेस्टिवल अलाउन्स कोणी घेतं कोणी घेत नाही. ठीक आहे. बाकीचे चेंजेस होत राहतात. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये हे इतकी सॅलरी तुमच्या इन हँड तर येईल. तर याच्यामध्ये बेसिक तर सांगितलं तुम्हाला किती बेसिक दर वर्षाला 3% ॲप्रॉक्स वाढतं. त्याच्यानंतर नेक्स्ट HRA पण सांगितलं सिटी वाईज आहे. HRA 9%, 18%, 27%. ठीक आहे. तुम्ही ज्या सिटीमध्ये त्याच्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपलं हे ग्रॉस ॲडजस्टमेंट किंवा डिडक्शन ॲडजस्टमेंट. ठीक आहे. डिडक्शन ॲडजस्टमेंट ते किती असतं DA आणि HRAच्या DA प्लस HRAच्या 14% असतं. ठीक आहे. आणि सेम आपलं हे DCPS किती असतं. आता ह्याच्या जागी DCPS जर असेल तर DCPS ते किती असतं DA आणि HRAच्या 10%. ठीक आहे. तर आता त्याप्रमाणे तुम्ही आपापली पेमेंट स्लिप कॅल्क्युलेट करू शकता. पण त्याच्यातून तुम्हाला एक जनरली आयडिया तर आली असेल. तुम्ही जर आता मी समजा हे लातूरसारख्या एका छोट्या सिटीचं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 48-49 तुम्हाला इन हँड आता फर्स्ट सॅलरी येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन ठीक आहे पुढला जो व्हिडिओ असेल आपला तो मराठी हिंदी भाषेचा मी तो पण टाकणार आहे. ठीक आहे. तर त्याच्या रिलेटेड ते कोण द्यायची एक्झाम ती कशी द्यायची काय असेल त्याचं. ठीक आहे. ते पण टाकेन. तर ठीक आहे. पेमेंट रिलेटेड मला येत होते क्वेश्चन त्याच्यामुळे मी हा टाकलेला आहे. आता बऱ्यापैकी काही जणांना आलेले आहेत ऑर्डर त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे मी. आधी कुणाला ऑर्डर आलं नव्हतं त्याच्यामुळे ते पेमेंट स्लिपचा बनवण्यात काही पॉईंट नव्हतं. ठीक आहे. त्याच्यामुळं बघा आता ज्या त्या सिटीनं आपापल्या तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तुमचे पेमेंट स्लिप.